जागा वाटपावरती महाविकास आघाडीमध्ये बोलणीसाठी बैठकांचं सत्र सुरू आहे। पण 15 जागांवरनं महाविकास आघाडीचं जागा वाटप खोळंबल्याची माहिती पुढारी न्यूजच्या हाती लागली। या 15 जागांमुळेच महाविकास आघाडीचं जागा वाटप अजून जाहीर केलेलं नाही आणि बैठकांचं सत्र सुरूच आहे। निवडणूक आता काही दिवसांवरती आली आहे, पण तिढा सुटेना झालाय। महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याचं आता बोललं जात आहे, पण कोणती जागा कोणी लढवायची यावरून मतभेद मात्र कायम असल्याचं समजतंय। काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीत सध्या 33 जागांसंदर्भात वाटप पूर्ण झालं असून 15 जागांचा तिढा मात्र कायम आहे। ठाकरेंची शिवसेना 14 जागा अधिक काँग्रेसच्या 12 जागा आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या 7 याप्रमाणे तिन्ही पक्षांकडून जागा वाटप पूर्ण झाले, तर 15 जागांबाबत अजूनही संभ्रम कायम आहे। जागा वाटप जवळपास पूर्ण झालेलं आहे। नंबर आम्ही जेवढा ज्यांच्या वाट्याचे काही जागा आहेत त्यावर अंतिम निर्णय झालेला आहे। 3 जागेच्या संदर्भात अदलाबदलीचा विषय आहे आणि तो लवकर सुटेल। मवियातील जागा वाटपात ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच रंगली आहे। शिवसेनेत फूट पडल्यानं ठाकरेंची ताकद कमी झाली आहे आणि यामुळे ठाकरेंनी काही जागांवरील दावा सोडवावा असा काँग्रेसचा आग्रह आहे। तर 2019 मध्ये लढवलेल्या 23 जागांवर ठाकरेंनी दावा ठेवलाय। परिणामी 11 जागांवर काँग्रेस वर्सेस ठाकरेंच्या शिवसेनेत वाद आहे। संभाजीनगर, जालना, हिंगोली, कोल्हापूर, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर पश्चिम, यवतमाळ वाशिम, अमरावती, रामटेक आणि शिर्डी, भिवंडी, सांगली, मुंबई नॉर्थ ईस्ट, हातकणंगले। सर्वांनी मिळून प्रत्येक जागा ती कोणत्या पक्षाला गेली पाहिजे याच्यापेक्षा कोणता उमेदवार कोणत्या पक्षाकडे चांगला आहे हे पाहून आम्ही ती जागा त्या पक्षाकडे देत आहे। आणि आमच्या तिघामध्ये कुठेही मतभेद नाहीत, अतिशय चांगलं अंडरस्टँडिंग आहे, चांगल्या पद्धतीनं संवाद आमच्यामध्ये आणि कुठेही अशा पद्धतीचा वाद नाही। त्याच्यामुळे बहुतेक जागेचा निर्णय झालेला आहे। साताऱ्यासह कोल्हापूर, हातकणंगले आणि सांगली या 4 जागांवरून महाविकास आघाडीत चांगलीच झुंपल्याचं समजतंय। पश्चिम महाराष्ट्रातील या 4ही महत्त्वाच्या जागा कळीचा मुद्दा ठरण्याची चिन्ह आहेत। सातारा, कोल्हापूर आणि सांगलीसाठी काँग्रेस आग्रही आहे। साताऱ्यातून पृथ्वीराज चव्हाण, कोल्हापुरातून सतेज पाटील, सांगलीमधून विशाल पाटील यांच्या नावांची चर्चा आहे। कोल्हापुरातून शाहू महाराज काँग्रेसतर्फे निवडणूक लढवणार असतील तरच उमेदवारी द्यावी अशी काँग्रेस नेत्यांची मागणी आहे। शाहू महाराजांनी मशाल चिन्हावर निवडणूक लढवावी यासाठी उद्धव ठाकरे देखील आग्रही आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेकडील हातकणंगले मतदारसंघ शरद पवारांच्या राष्ट्रवादीला हवाय। कोल्हापूर शिवसेनेला सोडण्यास भाग पाडलं तर उद्धव ठाकरे पश्चिम महाराष्ट्रात एकही सभा न घेण्यावर ठाम। एकीकडे मवियात 15 जागांवर तिढा आहे, तर दुसरीकडे वंचितचं काय हा प्रश्न उपस्थित होतोय। अमरावती, अकोला आणि सोलापूरच्या बदल्यात मुंबईतील 1 अशा 3 जागा सोडण्याबाबत चाचपणी। हाँ, एमयू की मीटिंग होगी ना, जरूर होगी और उसमें प्रकाश आंबेडकर जी भी शामिल होंगे। अगर किसी को लगता है एमयू में कोई दरार है, मतभेद है, तो ऐसा कोई नहीं है। एमयू आगे जाएगा प्रकाश आंबेडकर जी के साथ और इतने आगे जाएगा कि देश की परिवर्तन में प्रकाश आंबेडकर जी का बड़ा योगदान है। जागा वाटपाबाबत कसलाही तिढा नाही असं मवियाचे नेते बोलतायत, मात्र दिसतं तसं नसतं याचा प्रत्यय येताना दिसतोय। त्यामुळे हे तिन्ही पक्ष कसा तोडगा काढणार, त्यानंतर वंचितचा मवियात सहभाग होणार का, हे सगळे प्रश्न कायम आहेत। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।